हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 3.74 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द फॉलोइंग लेजर बॅलन्स हॅव बीन एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ बकारो लिमिटेड बांद्रा ॲज ॲट 31 मार्च 2025। आपल्याला लेजर बॅलन्स दिलेले आहेत। पहिलं बघा, शेअर ट्रान्सफर फीज रिसिवड म्हणजे मिळाले। शेअर ट्रान्सफर केल्याची फी मिळाली। तर तुम्ही पेन्सिलने काय करायचं आहे, इथं त्या नोटचं नेम लिहायचं आहे। तर नोटचं नाव आहे अदर इन्कम। त्याच्यानंतर आहे ऑपरेटिंग रेव्हेन्यू मिसलेनियस, म्हणजे हे ऑपरेटिंग रेव्हेन्यू आहे। तर रेव्हेन्यू म्हणजे इन्कम, तर हे सेल्स करून म्हणजे गुड्स सोल्ड करून जे इन्कम मिळालेलं आहे त्याला आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणतो। तर नोट नंबर 1 ला जाईल, इन्कमची नोट नंबर 1 आहे, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन त्याच्या नोटला जाईल। तर इथं हे इन्कमची नोट आहे, पहिली पण इन्कमची नोट आहे, नाव लिहून ठेवा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स। त्याच्यानंतर आहे रॉ मटेरियल परचेज। तर परचेज केला म्हणजे गुड्स खरेदी केला आणि आपल्याकडून कॅश गोज आउट झाली म्हणून हे येईल कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमला। त्याच्यानंतर आहे नोट नंबर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम। बँक इंटरेस्ट क्रेडिट बॅलन्स, क्रेडिट म्हणजे हे इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ही इन्कम साईड आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कोणता अकाउंट आहे, तर नॉमिनल अकाउंट आहे। नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स, म्हणून हे क्रेडिट झालेलं आहे म्हणजे इन्कम्स अँड गेन्स आहेत। मग बँक इंटरेस्ट हे आपलं अदर इन्कम आहे। तर तुमची नोट नंबर 2 ला जाईल अदर इन्कम। इन्कमच्या 2च नोट आहेत, एक आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि दुसरे आहे अदर इन्कम। तर हे अदर इन्कमला जाईल। त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज, हे जाईल एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसला, कारण ही सॅलरी आहे कामगारांची सॅलरी, एम्प्लॉईची सॅलरी। परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड, तर नोटचं नावच आहे, ही पण एक्सपेन्सेस होतं। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरीज हे एक्सपेन्सेसची नोट आहे। परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड ही एक्सपेन्सेसची नोट आहे, नोटचं नाव पण हेच आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड। स्टॉक इन ट्रेड हा काय केलेला आहे, आपण परचेज केलेला आहे। तर त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड। प्रोव्हिडंट फंडमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं म्हणजे कंपनीनं काय केलं, कामगारांच्या जे प्रॉव्हिडंट फंड आहे त्याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत, म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडाचे त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, म्हणजे पैसे कॅश कंपनीची गोज आउट झालेली आहे। म्हणून हे कोणासाठी केलेली आहे तरतुदी किंवा कॉन्ट्रीब्युशन, तरतूद म्हणता येणार नाही, कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण कोणासाठी कॉन्ट्रीब्युशन केलं तर एम्प्लॉईजसाठी केलं, म्हणून हे एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसच्या नोटला जाईल। त्याच्यानंतर आहे टर्नओव्हर म्हणजे सेल्स। आता ही जी इन्कमची जी नोट आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, ही नोट नंबर 1 आहे, ही सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणजे सेल्स करून जे पैसे येतात ते तुम्ही टर्नओव्हरच्या नोट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या नोटमध्ये लिहिणार आहात। हे आहे कॅश सेल्स, हे आहे क्रेडिट सेल्स। त्याच्यानंतर आहे दिवाळी बोनस टू एम्प्लॉईज। एम्प्लॉईज नाव आलेलं आहे, एम्प्लॉईजना आपण दिवाळी बोनस दिलं, तर जे पण एम्प्लॉईजला आपण देणार आहोत, सॅलरी असेल, वेजेस असेल, बोनस असेल, डिस्काउंट असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, जे काय असेल ते तुमच्या एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसला जाईल। तर हे जाईल तुमची एक्सपेन्सेसची नोट आहे, एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस। बँक ऑन इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट, इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट, ऑन लिहिलं आहे, ऑन म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट। आता तुम्ही काय करायचं, हे पुढचं नाव बघायचं, इंटरेस्ट तुम्हाला सगळीकडे सेम वाटेल, पण बँक ओव्हरड्राफ्ट ही काय आहे, आपली लायबिलिटीची नोट आहे। तर लायबिलिटी आहे, देणं आहे, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे FD वरील लोन आहे, आपण FD मॉर्गेज करून लोन टेकन केलं आहे त्याच्यावरचं इंटरेस्ट आहे, म्हणजे हे आपण इंटरेस्ट दिले, हे आपला एक्सपेन्सेस आहे, म्हणून हे जाईल फायनान्स कॉस्टला। त्याच्यानंतर आहे डिस्काउंट फ्रॉम सप्लायर्स। सप्लायर म्हणजे जो होलसेलर आहे ज्याच्याकडून तुम्ही गुड्स परचेज केलेला आहे आणि त्यानं तुम्हाला डिस्काउंट दिला, म्हणजे तुमचा प्रॉफिट झाला, म्हणून हे अदर इन्कमला जाईल। त्याच्यानंतर आहे अदर बॉरिंग कॉस्ट। बॉरिंग ही लायबिलिटीची नोट आहे, बॉरिंग म्हणजे लोन टेकन, लोन घेतलं त्याचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून हे फायनान्स कॉस्टला जाईल, कारण हे एक्सपेन्सेसची नोट आहे। त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन ऑन व्हेकल, ही डेप्रिशिएशनची नोट आहे, डेप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेसच्या नोटला जाईल। त्याच्यानंतर आहे एक्साइज ड्युटी सेल्स ऑफ प्रोडक्शन। एक्साइज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, सेल्स टॅक्स आपण म्हणजे सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणून तुम्ही काय करा, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या नोटलाच लेस करून टाका।
काय काय वेळेस काय करतात, ॲन्सर बुकमध्ये ते प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला लेस करतात. तर तुम्ही स्टेटमेंटला करू नका. तर नोट नंबर 1 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या नोटमधून हे सगळ्यात शेवटी लेस करा. त्याच्यानंतर आहे कन्झम्पशन ऑफ स्टोरेज अँड स्पेअर्स. आता कन्झम्पशन म्हणजे आपण यूज केलेला आहे, कन्झ्युम केलेला आहे, कन्झ्युम केलं असेल तर काय करायचं आहे, एक्सपेन्सेस झाले म्हणून हे जाईल तुमच्या एक्सपेन्सेसच्या नोटला अदर एक्सपेन्सेस. डायरेक्टर्स फीज, डायरेक्टर इज अ नॉट एम्प्लॉई. डायरेक्टर हा कोण असतो, तर तो मेन असतो, हेड असतो, तो एम्प्लॉईज असतो. बट काय असतो तो डायरेक्टर, म्हणजे जे आपले शेअर होल्डर असतात त्यांनी त्याला इलेक्ट केलेले डायरेक्टर्स असतात, म्हणून ते डायरेक्टरला आपण एम्प्लॉई म्हणू शकत नाही, कारण त्याची अपॉइंटमेंट कोण करतं, तर शेअर होल्डर करतात AGMमध्ये. तुम्हाला हे तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला माहीत असेल, तर डायरेक्टर हा एम्प्लॉई नसतो म्हणून त्याला आपण सॅलरी म्हणत नाही तर फीज देतो. तर डायरेक्टर हा अदर एक्सपेन्सेसच्या नोटला, डायरेक्टर फीज ही अदर एक्सपेन्सेसच्या नोटला तुम्ही शो करा. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट रिसिवड म्हणजे मिळालं, फिक्स्ड डिपॉझिटवरील इंटरेस्ट मिळालं म्हणलं की अदर इन्कमला जाईल, ती इन्कमची नोट आहे. त्याच्यानंतर आहे वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर हा जो शॉपचा फ्लोअरचा सुपरवायझर आहे त्याचे वेजेस आहेत, म्हणजे हे जाईल एम्प्लॉईज बेनिफिटला. सेल्स डिपार्टमेंट रेंट, आता हे रेंट आहे, मग ते रेंट कशाचं पण असो, बिल्डिंगचं असो, ऑफिसचं असो, सेल्स डिपार्टमेंटचं असो, किंवा तुमच्या मशिनरीचं रेंट असो, कशाचं पण रेंट असो, रेंट हे अदर एक्सपेन्सेसला जाईल. सेल्स रिटर्न हे काय करणार आहोत आपण, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमधून लेस करणार आहोत. आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन ही सेल्समधून येणाऱ्या इन्कमची नोट आहे. तर तुम्ही काय करणार आहात, सेल्स रिटर्न म्हणजे विकलेला माल तुमचा काय परत आलेला आहे, म्हणून तुम्ही काय करायचं आहे, जे टर्नओव्हर आहेत सेल्स रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमधून हे लेस होणार आहेत, ह्याच्यातून सेल्स रिटर्न हे ह्याच्यातून लेस होणार आहे, म्हणून मी तर स्टार केला. मोटिव्ह पॉवर अदर एक्सपेन्सेस आहेत. कॅरेज ऑन परचेजेस, तर तुमची परचेजची नोट आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम त्याच्यामध्ये ॲड होईल, कॅरेज एक्सपेन्सेस ॲड होतात. ओपनिंग बॅलन्स ऑफ परचेजेस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. कॅरेजेस लेस करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक लेस करायचं आहे, स्क्रॅप. तर आपलं हे कॅरेज आहे, कॅरेज एक्सपेन्सेस आहेत म्हणून हे आपण परचेजेसमध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर आहे रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग, हे अदर एक्सपेन्सेसला जाईल. इन्शुरन्स अदर एक्सपेन्सेसच्या नोटला जाईल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, ऑन म्हणजे वरील, इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेटची नोट आहे, त्याच्यावरचं इंटरेस्ट आहे म्हणून हे अदर इन्कमला जाईल. हे लक्षात ठेवा, अदर इन्कम, कारण असं आपली इन्व्हेस्टमेंट ही ॲसेटची नोट आहे. ॲसेटवरील इंटरेस्ट असेल तर ते इन्कम असेल, आणि लायबिलिटीवरील इंटरेस्ट असेल तर ते तुमचं एक्सपेन्सेस असेल. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. बघा आता इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट झालं. रेंट अँड टॅक्सेस हे अदर एक्सपेन्सेस आहेत. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, स्टाफ आले म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ते कोण आहे, एम्प्लॉईज आहे, एम्प्लॉईजसाठी केलेला हा खर्च आहे म्हणून हा एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसला जाईल. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ही लायबिलिटी आहे, त्याच्यावरचं हे इंटरेस्ट आहे म्हणजे हे फायनान्स कॉस्टला जाईल. त्याच्यानंतर आहे कमिशन अर्न म्हणजे रिसिव्ह झालं तर हे तुमच्या अदर इन्कमला जाईल. कॉस्ट ऑफ ऑफिस ऑन कॉस्ट हे अदर एक्सपेन्सेसला जाईल. ऑफिस कॉस्ट म्हणजे एक्सपेन्सेस, तर ऑफिस एक्सपेन्सेस आहेत म्हणून हे ऑफिस अदर एक्सपेन्सेसला जाईल. सन्ड्री एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेसला जाईल. रिटर्न टू सप्लायर म्हणजे ज्याच्याकडून आपण गुड्स परचेज केला आहे तो आहे, त्याला काय केलं आपण, गुड्स रिटर्न केला, म्हणजे हे काय आहेत, परचेज रिटर्न आहेत. तर परचेज रिटर्न कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युममधून लेस होतील. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स, ऑन लिहिलं आहे म्हणजे शेअर्सवरील डिव्हिडंड रिसिव्ह झाला तर हे तुमच्या अदर इन्कमला येईल. ही झाली आपली ट्रायल बॅलन्सची रीडिंग. त्याच्यानंतर आहे ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. प्रिपेअर अ स्टेटमेंट, आता बनवायचं आहे आपल्याला, प्रिपेअर करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 ऑफ द कंपनी ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड इन अकॉर्डन्स विथ डिव्हिजन 2 to the Schedule 3 of the Company Act 2013 after taking into considerations the following additional information. आणि ही तुमची ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस ओनली, आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेली नाही. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितले द स्टॉक पोझिशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ इन्व्हेंटरीज वेअर ॲज अंडर. इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, तर वेगवेगळ्या म्हणजे रॉ मटेरियल,
फिनिश गुड्स आणि वर्क इन प्रोग्रेस, स्टॉक इन ट्रेड ह्यांचा त्यांनी ओपनिंग स्टॉक दिला आहे 31 मार्च 2024 आणि 31 मार्च 2025. 25 हे आपलं क्लोजिंग इयर आहे आणि हे तुमचं ओपनिंग इयर आहे. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक, हा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकमधून ओपनिंग स्टॉक मायनस करायचा म्हणजे हे तुमचं सगळं येणार आहे. नोट नंबर तुमचे आहे किंवा नोटचं नाव आहे चेंज ऑफ मटेरियल कन्झ्युम, चेंज इन इन्व्हेंटरी ऑफ फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड. तर तिथं तुमची ही नोट नंबर 5 आहे. मी सांगेनच तुम्हाला वर्किंग करताना. तर क्लोजिंगमधून हा मायनस करायचा म्हणजे किती चेंजेस झालेले आहे तुमच्या स्टॉकमध्ये ते तुमच्या लक्षात येईल. खूप सोपी नोट आहे, फक्त थोडं तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे. त्याच्यानंतर ही नोट नंबर 2 आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. बुक व्हॅल्यू होती 5000. प्लांट अँड इक्विपमेंट ही ॲसेट आहे. आपल्या ह्या क्वेश्चनमध्ये कुठंही ॲसेट आलेली नाही, कारण हा जो क्वेश्चन आहे हा फक्त प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड दिलेला आहे. मग त्यांनी काय केलं की आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलं आहे, पण कशावर आहे? प्लांट अँड इक्विपमेंट. प्लांट अँड इक्विपमेंट तुमच्या ह्या क्वेश्चनमध्ये कुठंही त्याची अमाऊंट दिलेली नाही, पण त्यांनी इथं दिली आपल्याला. सांगितलं की त्याची बुक व्हॅल्यू होती 5 लाख, रिटर्न डाऊन व्हॅल्यू इज ₹3 लाख. म्हणजे 5 लाखाची तुमची प्लांट अँड इक्विपमेंट होतं. त्याचं रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडनी आज तिचा बॅलन्स 3 लाख आहे. टू बी प्रोव्हाइडेड ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम ॲज पर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. डिमिनिशिंग बॅलन्स म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स मेथडनी तुम्हाला 8% डेप्रिशिएशन प्रोव्हाइड करायचं आहे. डेप्रिशिएशनची नोट आपली आहे, त्या नोटचं नाव आहे डेप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस. तर तिथं तुम्हाला 3 लाखावर 8% काढायचं आहे, कारण तिचा रिटर्न डाऊन व्हॅल्यू बॅलन्स. नेहमी बॅलन्सवर काय करायचं, कारण हे बॅलन्स मेथड आहे म्हणून तुम्हाला ह्या बॅलन्सवर 3 लाखावर 8% डेप्रिशिएशन काढायचं आहे आणि ती नोट नंबर 8 मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे इन्कम टॅक्स टू बी प्रोव्हाइडेड ॲट द 50% ऑफ प्रॉफिट. आता जो पण तुमचा प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटवर 50% गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा आहे. हे तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या स्टेटमेंटला म्हणजे ॲन्सरमध्ये तुम्हाला लेस करावं लागणार आहे. प्रॉफिटमधून पहिला प्रॉफिट फाईंड करायला लागेल आणि त्या प्रॉफिटवर 50% अमाऊंट तुम्हाला टॅक्ससाठी भरावी लागणार आहे किंवा प्रोव्हिजन करावी लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी ॲज ऑन द डेट ऑज 34,000 शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली कॉल्ड ऑफ अँड फेड ऑफ. आता आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर करायला सांगितलं आहे. हे जर सांगितलं नसतं तर हे आपलं लायबिलिटीच्या नोटमध्ये नोट नंबर 14 आहे आपली, तिथं इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये आपण पोस्टिंग केलं असतं. पण आज आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट बनवायचं आहे. तर जेव्हा आपण जो पण प्रॉफिट असतो सगळ्यात शेवटी टॅक्स पे करून जो टॅक्स पेड करून जो नेट प्रॉफिट मिळतो तो नेट प्रॉफिट आपण इक्विटी शेअर होल्डरांना वाटतो. तर त्यावेळेस आपल्याकडे किती जणांना प्रॉफिट वाटायचं आहे, तर 34,000 शेअर होल्डरांना आपल्याला जो पण प्रॉफिट असेल तो डिवाइड करायचा आहे 34,000 इक्विटी शेअर होल्डरांमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला हे नंबर ऑफ शेअर्स त्यांनी दिलेले आहेत. तर नंबर ऑफ शेअर्स आहे 34,000. सगळ्यात पहिलं काय केलं आपण, क्वेश्चन रीड केला, त्याच्या पुढं मी सगळ्या ह्याची नावं पेन्सिलने लिहून घेतलेली आहेत प्रत्येक नोटची. आणि मग मी काय केलं तर सगळ्यात पहिलं इथं मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखून घेतलेलं आहे. इन द बुक्स ऑफ बोकारो लिमिटेड बांद्रा स्टेटमेंट ऑफ, पहिलं कंपनीचं नाव लिहायचं आहे, त्याच्याखाली लिहायचं आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. त्याच्यानंतर आपल्याला हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे इन व्हर्टिकल फॉर्म ॲज prescribed under Division 2 to the Schedule 3 of Companies Act 2013. हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर हे लिहायचं. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, फिगर ॲज ॲट द एंड ऑफ करंट रिपोर्टिंग पिरियड. आणि दुसरा कॉलम आहे शेवटचा फिगर ॲज ॲट द एंड ऑफ द प्रिव्हियस रिपोर्टिंग पिरियड. तर ह्या प्रिव्हियस रिपोर्टिंग पिरियडमध्ये तुमचं काही येत नाही पण ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, इन्कमच्या 2 नोट आहेत. एक आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे काय, तर तुम्ही गुड्स सेल करून जे पण तुम्हाला इन्कम झालं, गुड्स सेल करूनच झालेलं इन्कम तुमच्या नोट नंबर 1ला येतं. आणि बाकीचं जे इन्कम आहे मग ते काही पण असो, सेल सोडून जे पण इन्कम झालं, आता हे नीट लक्षात ठेवा, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे गुड्स सोल्ड करून. आणि अदर इन्कममध्ये तुमचं इंटरेस्ट मिळालं, डिव्हिडंड मिळाला, शेअर ट्रान्सफर फीज मिळाली किंवा एखादी ॲसेट विकून जर प्रॉफिट झाला तर तो अदर इन्कमला येतो.
इथं नाही, हे फक्त गुडशी रिलेटेड आहे आणि हे अदर इन्कमसाठी आहे. हे दोनच नोट तुमच्या इन्कमचे आहेत. मग मी इथं लिहिलं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नोट नंबर 1, अदर इन्कम नोट नंबर 2 आणि इकडं मी त्या नोट टाकलेल्या आहेत. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नोट टू अकाउंट्स, नंबर आहे, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. इथं मी काय काय येतं ते इथं पुट करणार आहे. अदर इन्कमची एक नोट आहे, तर ह्या झाल्या तुमच्या 2 इन्कमच्या नोट. परत इन्कमची टोटल करायची आहे, त्याच्या खाली परत एक्सपेन्सेसच्या नोट मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सपेन्सेसच्या नोट एक्सप्लेन केलेल्या आहेत. पहिली आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, नंतर आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड. मी इथं पण आखलेले आहे तशाच वळीनं. 4 नंबरची नोट आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड आणि 5 नंबरची आहे चेंज इन इन्व्हेंटरी ऑफ फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड. चेंज काय झालेलं आहे तर आपल्याला इथं लिहायचं आहे चेंजेस, इन्व्हेंटरीमध्ये झालेले चेंजेस. तर इथं पुट करायचे आहेत ते आणि इथली टोटल आपण इथं पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस नोट नंबर 6, फायनान्स कॉस्ट नोट नंबर 7, डेप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस नोट नंबर 8 आणि अदर एक्सपेन्सेस नोट नंबर 9. तुमच्या 9च नोट आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग ह्या एक्सपेन्सेसची 3 पासून 9 पर्यंतची जी टोटल आहे ही इथं करायची. इन्कमची टोटल आणि एक्सपेन्सेसची टोटल ह्या दोघांमधून काय करायचं, मायनस करायचं. मग तुमच्या इन्कम जास्त आहे काय एक्सपेन्सेस जास्त आहे बघायचं. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉफिट होईल. प्रॉफिट नंतर एक्सपेन्शनल आयटम्स काय असतील तर ते लेस करायचे. परत तुम्हाला प्रॉफिट होईल. त्याच्यामधून तुम्ही काय करणार आहात, टॅक्स पेड करणार. टॅक्स पेड करून जो प्रॉफिट राहील तो तुमचा करंट इयरचा प्रॉफिट असेल तर त्याला तुम्ही म्हणणार आहात प्रॉफिट फॉर द पिरियड. आणि त्याच्यानंतर तुम्ही एका शेअर होल्डरला किती प्रॉफिट येणार आहे ते खाली लिहिणार आहात. तर आपली नोट नंबर 1, 2, 3 असे ज्या ह्या इथं लिहिलेल्या आहेत त्याच मी इथं आखून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया की क्वेश्चन ॲपमध्ये आपण नोटची नावं लिहून ठेवलेली आहेत. आता वळीनं पोस्टिंग करूया. पोस्टिंग करताना काळजीपूर्वक करायचं. पोस्टिंग आपण नोटमध्ये करणार आहे. चुकून एखादं नावाचं किंवा एखाद्या आयटमचं पोस्टिंग करायचं राहून जातं. पहिलं आहे शेअर ट्रान्सफर फीज. शेअर ट्रान्सफर फीज अदर इन्कमला येतं. आपण इथं टाकूया शेअर ट्रान्सफर फीज. शेअर ट्रान्सफर फीज. अमाऊंट आहे रिसिव्ड 1650. अमाऊंट पण व्यवस्थित टाका, चुकून तुमची चुकण्याचे चान्सेस असतात बघून लिहिताना. नंतर आहे ऑपरेटिंग रेव्हेन्यू. ऑपरेटिंग रेव्हेन्यू मिसलेनियस आहे. तर तुम्ही इथं वर सेलसाठी जागा सोडा, नाईट सोडली तरी चालेल, डायरेक्ट पोस्टिंग केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. तर आपण इथं लिहू ऑपरेटिंग रेव्हेन्यू. कधी कधी बुकमध्ये वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं, बुकच्याच पद्धतीने केलं पाहिजे असं काही नाही आहे. ऑपरेटिंग रेव्हेन्यू मिसलेनियस अमाऊंट आहे 40,300. तुम्ही वळीनं पोस्टिंग केलं तरी काही हरकत नाही, तुम्ही करा. त्याच्यानंतर आहे रॉ मटेरियल परचेज. रॉ मटेरियल परचेज कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूममध्ये येईल इथं रॉ मटेरियल. थांबा 1 मिनिट, आपण काय करू, रॉ मटेरियल परचेज ना इथं पण एक आहे बघा रॉ मटेरियल. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि हा क्लोजिंग आहे. बरं ठीक आहे, चेंज इन इन्व्हेंटरीला घेऊ, नाहीतर आपण इथंच घेऊया कारण रॉ मटेरियलशी रिलेटेड आहे म्हणून इथंच घेऊया. हे घेऊया पहिलं कारण इथं ओपनिंग. आपला फॉर्म्युला कसा आहे बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूममध्ये काय सांगतो तर ओपनिंग बॅलन्स ॲड परचेज एक्सपेन्सेस लेस क्लोजिंग बॅलन्स आणि लेस आहे परचेज रिटर्न. तर आपण पहिला हा ओपनिंग बॅलन्स लेस क्लोजिंग बॅलन्स होणार आहे. पहिला ओपनिंग बॅलन्स घेऊ. रॉ मटेरियल मटेरियल्स ओपनिंग लिहिते मी इथं. ओपनिंग बॅलन्स अमाऊंट आहे 20,690. आतमध्ये घेते 20,690 ओपनिंग आहे. त्याच्यामध्ये ॲड परचेजेस करणार आहोत आपण. तर इथं बघा त्याने सांगितले रॉ मटेरियल परचेजेस. मग आपण इथं घेणार आहोत ॲड रॉ
मटेरियल्स परचेज. परचेजची अमाऊंट आहे 1,42,430. आपण ॲड करून घेऊ. 9, 12, 6, 4, 10, 11, 2, 1, 3, 6, 1. त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय आहे बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल परचेज रिटर्न पण आहे तिथं. परचेज रिटर्न एक आहेत आणि लेस क्लोजिंग स्टॉक आहे. परचेज एक्सपेन्सेस पण कुठंतरी बघितले आपण. हा बघा इथं आहे कॅरेज ऑन परचेजेस, ते पण लेस करू इथं, किंवा नंतर केलं तरी चालेल तुम्ही जेव्हा येईल तेव्हा. तर आपण काय केलं बघा, ही नोट नीट लक्षात ठेवा. ह्या नोटचं कसं आहे माहिती आहे का, ही नोटच मुळात अशी आहे बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, रॉ मटेरियल. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत एक्सपेन्सेस, परचेज एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस ऑफ रॉ मटेरियल. परचेज ऑफ, तर त्याच्यानंतर आहे बघा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ॲड परचेजेस. त्याच्यामध्ये लेस होईल परचेज रिटर्न, आणि लेस होईल स्क्रॅप, आणि लेस होईल क्लोजिंग स्टॉक. ह्याची तुमची नोट आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमची. म्हणून तुम्ही इथं आज आपल्या क्वेश्चनमध्ये सगळं आलेलं आहे. आपण म्हणून ह्यासाठी रीड करताना काळजीपूर्वक करतो का कोणकोणते आयटम आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी. तर आपण ह्याचं पोस्टिंग केलं आणि आता इथून झालं. आता पुढं जाऊया, मग आपल्या लक्षात येईल ते तिथं आहे म्हणून, तेव्हा आपण लेस करू. तर बघा आपण काय केलं, हा ओपनिंग बॅलन्स ऑफ रॉ मटेरियल घेतला, त्याच्यामध्ये परचेज रॉ मटेरियल परचेज केलेलं आहे, तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर आहे बँक इंटरेस्ट, हे इन्कम आहे बँक इंटरेस्ट. आपण इथं लिहूया बँक इंटरेस्ट. क्रेडिट बॅलन्स आहे, अमाऊंट आहे 4000. त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी इथं आहे बघा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी एम्प्लॉईज बेनिफिट येईल. $39,400. त्याच्यानंतर आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड, तर नोटचं नावच आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड. तर आपण कुठं घेतलंय बघू, परचेज ऑफ, हां इथं आहे बघा, परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड तेच नाव आहे. स्टॉक इन ट्रेड. तर त्याची अमाऊंट आहे 1680. 1680. काळजीपूर्वक पोस्टिंग करा. जरा जरी चूक झाली तरी तुमच्या नोटची टोटल चुकणार आहे. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, अमाऊंट आहे 11,000. टर्नओव्हर इन्कम आहे कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. तर आपल्याला ह्याच्यातून सेल्स रिटर्न लेस करायचे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण इथं म्हणू कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स, ह्या दोघांचं ॲड होणार आहे. कॅश सेल्स आहेत 1 लाख, आतमध्ये घेऊया आपण कारण दोघं ॲड होणार आहे टोटल सेल्स काढण्यासाठी. 1,17,300
5,23,700. याची आपण टोटल करून घेऊया. चल 1 7 आणि 3 10 1 11 3 आणि 1 4 6,41,000 आणि ह्याच्यातून आपल्याला सेल्स रिटर्न लेस करायचे आहेत. तुम्ही म्हणाल सेल्स रिटर्न कुठं आहे, तर इथं आहेत, आल्यानंतर करूया. पण माझ्या लक्षात होतं म्हणून मी क्वेश्चन रीड करताना काळजीपूर्वक रीड केलेला होता. तुम्हीही काळजीपूर्वक रीड करायचं आहे. आपण इथं स्टारही केलेला आहे. त्याच्यानंतर आहे दिवाळी बोनस टू एम्प्लॉईज. एम्प्लॉईज बेनिफिटला जाईल दिवाळी बोनस टू एम्प्लॉई अमाऊंट आहे 9,600. 9,600. इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट फायनान्स कॉस्ट इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट 7,900. त्याच्यानंतर इंटरेस्ट डिस्काउंट फ्रॉम सप्लायर्स अदर इन्कमला जायला आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. मग इथे येईल डिस्काउंट फ्रॉम सप्लायर्स. डिस्काउंट फ्रॉम सप्लायर्स अमाऊंट आहे 300. त्याच्यानंतर आहे अदर बॉरोइंग कॉस्ट. फायनान्स कॉस्टला जाईल. अदर बॉरोइंग कॉस्ट आहे 2,100. त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन ऑन व्हेइकल. इथं नंबर पर्टिक्युलर्स रुपीज. एक आहे डेप्रिशिएशन ऑन व्हेइकलच आहे बहुतेक. व्हेइकल अमाऊंट आहे 6,000. त्याच्यानंतर आहे एक्साइज ड्युटी. आता हे काय करायचं आहे, आपण थोडंसं आहे ना आपल्या इथून ती लेस होणार आहे एक्साइज ड्युटी सगळ्यात शेवटी. तर मी ना आता जागा पुरती का नाही कळणार नाही, थोडंसं लक्षात ठेवूया. आपली एक्साइज ड्युटी आपल्याला इथं लेस करायची आहे म्हणून, कारण आत्ताच केलं तर आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण हे सगळ्यात शेवटी ना ह्याला इथं काहीतरी तुम्ही स्टार करून ठेवा की आपलं हे राहिलेलं आहे. म्हणून मी इथं आहे ना स्टार करून ठेवलेलं आहे एक्साइज ड्युटी. हे माझं पोस्टिंग करायचं राहिलेलं आहे. मी सोडून देते आत्ता सध्या, नंतर करते. कन्झम्पशन ऑफ स्टॉक इन स्पेअर्स अदर एक्सपेन्सेसला जाईल, कारण हे कन्झ्युम केलं आहे म्हणून. कन्झम्पशन ऑफ स्टोअर अँड स्पेअर्स अमाऊंट आहे 2,800. त्याच्यानंतर आहे डायरेक्टर्स फीज, ते पण इथंच येईल. अमाऊंट आहे 7,700.
इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट रिसिव्ह झालं. अदर इन्कम येईल. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. ऑन लिहिलंय त्यांनी. फिक्स्ड डिपॉझिट 5600. त्याच्यानंतर आहे वेजेस टू शॉप. wages to shop floor supervisor. Supervisor 6,300. सेल्स डिपार्टमेंट रेंट अदर एक्सपेन्सेसला जाईल. रेंट आहे, नाव आहे काय, सेल्स डिपार्टमेंट रेंट. सेल्स डिपार्टमेंट रेंट 5300. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न तुमच्या इथून लेस होईल सेल्समधून, म्हणून आपण हे आत लिहिलेलं होतं. तर सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे, कुठे गेलं सेल्स रिटर्न, 11,000. आपण 11,000 त्याच्यातून मायनस करू आणि ह्याला बाहेर काढू. किती येते बघा इथं 30, हा 1 0, 4मधून 1 गेले 3, 6,30,000. तर तुम्ही आता एक्साइज ड्युटी तर लेस करू शकता की जे आपण ठेवलेली होती साईडला. इथं बघा नाही का आपण पोस्टिंग करायचं राहिलं होतं ते लगेच करून टाकू आता. एक्साइज ड्युटी म्हणजे हा टॅक्स आहे 20,000 किंवा हे 6,000 आपण इथं घेऊ 6,30,000 लेस एक्साइज ड्युटी 20,300 आणि मग बाहेर घेऊ म्हणजे मग इझी होईल आपल्याला. 700 एकदा मी कॅल्सीवर करते, चुकायला नको कारण चुकलं तर मग पुढं अवघड होईल. एकच मिनिट. किती होतं बघा आपलं 6,30,000. 6,30,000 मायनस 20,300 6,977 बरोबर आहे. बट चुकलं असतं तर मग पुढं आपलं कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून मी करून टाकलं. तर सेल्स रिटर्न नंतर आहे मोटिव्ह पॉवर अदर एक्सपेन्सेसला. मोटिव्ह 7,400. त्याच्यानंतर आहे कॅरेज ऑन परचेजेस द कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. इथं बघा लेस काय सांगितलंय, नाही हे ॲड होईल बरं का, हे ॲड होईल. हे आहे ॲड कॅरेज ऑन परचेज एक्सपेन्सेस आहेत. कॅरेज ऑन परचेजेस 12,880 रुपये. तर आपण ॲड करून घेऊ. इथं किती येत आहेत बघू. 9 10 0 हातच्याला 1 8 9 10 0 हातच्याला 5 आणि 1 6 6 आणि 1 7 1,76,000. रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग repairs to factory building
अमाऊंट आहे 9,100. इन्शुरन्स इन्शुरन्स 3,600. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट आहे 15,400. Rent and taxes. $4,200. Staff welfare expenses. Staff welfare expenses 10,000. काळजीपूर्वक करा, घाई केली तर इथे चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, फायनान्स कॉस्ट. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 11,100. Commission earned $1,050. ऑफिस कॉस्ट म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस आहेत. ऑफिस ऑन कॉस्ट अमाऊंट आहे 1,600. सन्ड्री एक्सपेन्सेस 6,720. रिटर्न टू सप्लायर्स हे परचेज रिटर्न आहेत. इथून बघा आपण हे लेस करणार आहोत. रिटर्न्स आहेत म्हणजे परचेज रिटर्न आहेत. काय सांगितलं, एक मिनिट. रिटर्न टू सप्लायर्स, रिटर्न्स टू सप्लायर्स अमाऊंट आहे 4,690. आपण जरा काळजीपूर्वक करूया. हे व्यवस्थित मायनस करून घेऊया. मायनस करायचं आहे, चुकण्याचे चान्सेस असतात. 1,76,000 मायनस 4,690 अमाऊंट आली. तर तुम्ही बाहेर घेऊ शकता. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे त्यामुळे आतच ठेवूया आपण, कारण अजून एक आयटम आहे आपल्याकडं. 71,310. तर ही झाली आपली अमाऊंट. इथं परत आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स. तर हे अदर इन्कमला जाईल. इथं डिव्हिडंड मिळाला शेअर्सवरचा. डिव्हिडंड ऑन शेअर्स अमाऊंट आहे 5,000. तर हे झालं आपलं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग. आता आपण इथं एक राहिलेलं आहे, ह्याचं पोस्टिंग करून घेऊया. तर रॉ मटेरियल बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमला हा ओपनिंग बॅलन्स लिहिलेला होता. आता हा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मायनस करायचा आहे. इथून 11,310.
मी इथं लिहिणार आहे लेस क्लोजिंग किंवा रॉ मटेरियल लिहूया आपण. रॉ मटेरियल क्लोजिंग बॅलन्स अमाऊंट आहे 11,310. मायनस करून बाहेर काढूया. इथं 1 2 3 0, 1 मधून 1 गेला 0, 7 मधून 1 गेले 6, 1,60,000 ही आली आपली बाहेर. मायनस केलं ह्याच्यातून. तर आपलं हे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल झालं. हे राहिलेलं आहे पोस्टिंगला. ह्याचं पोस्टिंग आपण नोट नंबर 5 मध्ये करणार आहोत. नोट नंबर 5 ही एवढी काळजीपूर्वक आज करा म्हणजे तुमचा प्रॉफिट अँड लॉस सोपा क्वेश्चन आहे. तर इथं बघा इन्व्हेंटरीज म्हणजे हे स्टॉकचे नावं लिहायचे. इथं ओपनिंग स्टॉक लिहायचे, इथं क्लोजिंग स्टॉक लिहायचं. क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक जे अमाऊंट येईल ती इथं लिहायचं आहे. तर पहिलं नाव आहे फिनिश गुड्स. फिनिश्ड गुड्स. फिनिश गुड्सची व्हॅल्यू आहे 19,000. बघा इथं बघून लिहूया आपण. 19,000 ओपनिंग स्टॉक आहे 19,730. क्लोजिंग स्टॉक आहे 21,530. या दोघांचं मायनस करून इथं येईल. तर आपण लगेच मायनस करूया. 21,530 मायनस 19,730 अमाऊंट आली 1,800. तर आपण इथं लिहिणार आहोत 1,000. चेंज किती झाला तर 1,800. त्याच्यानंतर आहे वर्क इन प्रोग्रेस. दुसरा आहे वर्क इन प्रोग्रेस. अमाऊंट आहे ओपनिंग आहे 13,910 आणि क्लोजिंग आहे 15,930. तर आपण मायनस करू. 15,930 मायनस 13,910 अमाऊंट आहे 2,020. त्याच्यानंतर नाव आहे इथं स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड अमाऊंट आहे 7,460 आणि 9,140. 9,140 मायनस 7,460 अमाऊंट आली 1,680. आता ह्याचे आपण टोटल काढून बाहेर काढू. किती चेंज झाला तुमच्या स्टॉकमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. तर मायनस करू, सगळ्याचे टोटल करू आणि आपण बाहेर काढू. बघा प्लस करूया. 2020 प्लस 1,800 5,500 ह्याची टोटल आली. ते आपण इथं लिहू 5,500. हा तुमचा अमाऊंटचा कॉलम आहे. तर बघा ही फक्त 5 नंबरची नोट. काय लिहिलं इन्व्हेंटरीचं नाव, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग मायनस ओपनिंग केलं ते आलं चेंज आला. मग तो चेंज किती झाला म्हणजे तुमच्या स्टॉकमध्ये किती बदल झालेला आहे ते आपण इथं पुट केलं. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पुढं रीड करूया. म्हणजे हे पण झालं. आता हे आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. बुक व्हॅल्यू होती 5 लाख. रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडनी त्याचा बॅलन्स राहिलेला आहे 3 लाख आणि सांगितलं आहे त्यांनी 8% डेप्रिशिएशन प्रोव्हाइड करा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स मेथडनी. म्हणजे ह्या 3 लाखवर 8% कारण 3 लाख हा बॅलन्स आहे त्याच्यावर 8% आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. आपण इथं लिहिणार आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट. प्लांट अँड इक्विपमेंट्स तर अमाऊंट आहे 3 लाख इंटू 8%. तर आपण काढून बघूया. इंटू 8% अमाऊंट आली 24,000. डेप्रिशिएशनची अमाऊंट आली 24,000.
त्याच्यानंतर आहे इन्कम टॅक्स टू बी प्रोव्हाइडेड 50%. तर आता हा 50% टॅक्स आपल्याला पहिला प्रॉफिट कळाल्याशिवाय टॅक्सची अमाऊंट काढता येणार नाही. आणि ही पण हे तुमच्या स्टेटमेंटला जाईल. म्हणजे ही कुठं जाईल तर हिथं जाईल, की जे आपण हा प्रॉफिट अँड लॉस तयार केलेला आहे हिथं जाईल बघा. टॅक्स एक्सपेन्सेस हिथं येईल तो, पण त्याला अजून वेळ आहे, आताच आपण प्रोव्हाइड करू शकत नाही. आणि शेवटची पण ॲडजस्टमेंट तीच आहे. इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी ॲज ऑन द डेट ऑज 34,000 शेअर्स ऑफ ₹10 ईच. म्हणजे 34,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत, शेअर होल्डर आहेत, आणि एका शेअरची व्हॅल्यू ₹10 आहे. आणि सगळे शेअर्स कॉल्ड अप अँड पेड अप झालेले आहेत. तर ते पण तुमचे इथं येईल बघा, अर्निंग पर इक्विटी शेअर्स. इथं आपण त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत इथं. तर आता आपला सगळा क्वेश्चन रीड करून झालेला आहे, सगळ्याचं पोस्टिंग केलेलं आहे आणि काय राहिलेलं नाही, आपण सगळं केलेलं आहे. तर आता काय करूया, आपण नोट्सचं क्लोजिंग करूया. नोट्सचं क्लोजिंग करून अमाऊंट किती येतात बघायचं आणि इथल्या अमाऊंट आपण इथं आन्सरमध्ये शो करणार आहोत. तर पहिली नोट नंबर आपण बघूया किती येते त्याची टोटल. थोडं ह्याची टोटल बघा, 6,09,700 प्लस 6,09,700 प्लस 40,300. तर अमाऊंट आली 9,50,000 ही आहे टोटल. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. 9,50,000 बरोबर आहे. तर तुमच्या बुकमध्ये थोडंसं वेगळं केलं आहे, पण तुम्ही ह्या मेथडनी केलं तर तुम्हाला इझी जाईल. तर ही टोटल आपण नोट नंबर 1मध्ये ही आपला आन्सर आहे. प्रॉफिट अँड लॉसचं हे स्टेटमेंट आहे. ह्या स्टेटमेंटला ही टोटल पुट करणार आहोत. करंट इयरला टाकायची आहे 9,50,000 एक नंबरची टोटल. आता 2 नंबरची टोटल करूया आपण किती येतं. शक्यतो कॅल्सीवरच करा, तुम्हाला कॅल्सी प्रोव्हाइड अलाउड असतो तर कॅल्सीवरच करा, चुकण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून. प्लस 300 प्लस 5,600 प्लस 15,400 प्लस 1,050 प्लस 5,000 टोटल आली 33,000 टोटल. ही टोटल आपण इथं पुट करणार आहोत 33,000. ह्याची टोटल करूया दोघांची किती येते. 0 0 0 3 5 आणि 3 8 9,83,000 ही झाली आपल्या इन्कमची टोटल. ही काय आहे, इन्कम ऑफ टोटल. टोटलची इन्कम आहे 9,83,000. आता एक्सपेन्सेसची बघू. हे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमची टोटल आलेली आहे 1,60,000. ही टोटलच आहे, इथं आता जागा नाही आहे माझ्याकडं राहिली, बट ही टोटल आहे 1,60,000. मी इथं टाकणार आहे 1,60,000 3 नंबरची टोटल. तर 4 नंबरची टोटल करूया. 4 नंबरची टोटल आहे 1,68,680. ही टोटल आहे 1 लाख नाही, टोटल आहे 1,680. 1,680 4 नंबरची टोटल. 5 नंबरची टोटल 5,500. तुम्ही डायरेक्ट सगळ्यांच्या केल्या तरी चालतंय, एक आणि एकदम पुट केलं इथं तरी चालेल, तुमच्या सोयीने तुम्ही करा. त्याच्यानंतर 6 नंबरची टोटल करूया आपण. कॅल्सीवरच करते मी, चुकायला नको. 39,400 प्लस 11,000 प्लस 9,600 प्लस 6,300 प्लस 10,000 76,300. 76,300. त्याच्यानंतर आपण फायनान्स कॉस्टची करूया. 9 10 11 7 आणि 1 8 आणि 2 10 आणि 1 11 21,100 आहे टोटल. 21,100. 8 नंबरची टोटल करू.
24 आणि 6 30, 30,000. त्याच्यानंतर आपण ह्याची टोटल करूया. 2,800 प्लस 7,700 प्लस 5,300 प्लस 7,400 प्लस 9,100 प्लस 3,600 प्लस 4,200 प्लस 1,600 प्लस 6,720. टोटल आली 48,420. ही झाली आपली टोटल शेवटच्या नोटची. आता आपली ही टोटल आपल्याला इकडे कोट करायचे 48,420. 48,420. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे. किती येते बघू. आता मी खालूनच जाते वर. प्लस 30,000 प्लस 21,100 प्लस 76,300 प्लस 5,500 प्लस 1,680 प्लस 1,60,000. टोटल आली आपली 3,43,000. 3,43,000 हे एक्सपेन्सेस आहेत. एवढे आपले एक्सपेन्सेस आहेत. आता इन्कम किती आहे बघा आपलं 9,83,000. मग आपण 9,83,000 इन्कम जास्त आहे. 9,83,000 एवढं आहे. त्याच्यातून एक्सपेन्सेस मायनस करूया. म्हणजे खर्च किती झाला ते एवढे मिळाले एवढे गेले. 3,43,000. 43,000. तर आपलं इन्कम झालेलं आहे आपल्याला. म्हणजे इथं प्रॉफिट बघा मी काय लिहिलंय नीट बघा इथं लिहिलंय. आता हे जे इन्कम म्हणजे हे जे झाले आपल्याला 6,40,000 चेक करते फक्त. हां बरोबर आहे. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन हां सॉरी हां. तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आहे ना 6,50,000 आहे टोटल. माझी इथं चुकून मी 9 लाख लिहिलं तर 6,50,000 आहे. इथं 6,83,000 आहे. तर इथं थोडंसं माझं चुकलं. 6,83,000 टोटल आहे इन्कमची. त्याच्यातून आपण मायनस केलं मायनस 3,43,000. तर जी प्रॉफिट आलेला आहे 3,40,000. 3,40,000 हा झाला प्रॉफिट. बघा कुठला प्रॉफिट आहे तर बिफोर म्हणजे अगोदरचा एक्सपेन्शन अँड टॅक्स. एक्सपेक्शन अँड टॅक्स टॅक्स आणि एक्सपेक्शनची अमाऊंट सोडून 3,40,000 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे हे अमाऊंट एक्सपेन्सेस आणि टॅक्स लेस करायच्या अगोदरचे. आता आपण एक्सपेन्शनल आयटम्स काय आहेत का तर नाहीत. मग ते आहे इथं नील. तर मग आपला जो टॅक्स भरायच्या अगोदरचा प्रॉफिट आहे एवढंच. काय एक्सपेन्शनल आयटम्स आहेत का तर नाही. मग आपण टॅक्स भरण्याच्या अगोदरचा प्रॉफिट आहे 3,40,000. मग त्यांनी सांगितले टॅक्स एक्सपेन्सेस. तर आता टॅक्स काय सांगितलं आहे की जो तुमचा प्रॉफिट येईल त्याच्या 50%. तर आपल्या क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलेलं आहे इथं लिहिलेलं आहे की काय करा 50% प्रॉफिट प्रोव्हाइड करा. हे टॅक्स प्रोव्हाइड करा प्रॉफिटवर. प्रॉफिटवर 50% टॅक्स भरा. मग 34,000 इंटू 50% तर आला 1,70,000. मग मी इथं लिहिते करंट टॅक्स 3,40,000. 3,40,000 इंटू 50% 50% इंटू 50% 1,70,000. 1,70,000 आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा आहे. मग टॅक्स दिल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट किती राहिला बघा. तुमच्याकडं 1,70,000 रुपये टॅक्स भरायचा आहे. तुमच्याकडे पैसे प्रॉफिट किती होता 3,40,000चा प्रॉफिट झाला होता. त्यातनं तुम्ही 1,70,000 गव्हर्नमेंटला दिले. तर तुमच्याकडं राहिलं किती 1,70,000. हा झाला तुमचा प्रॉफिट ह्या वर्षीचा करंट इयरचा प्रॉफिट. मग आपण इथं काय लिहिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस फॉर द पिरियड
1,70,000 करंट इयरचा प्रॉफिट. आता हा जो प्रॉफिट आहे हा सगळ्या शेअर होल्डरांचा असतो. मग आपण काय करायचं आहे बघा, इथं मी काळजीपूर्वक बघा, अर्निंग पर इक्विटी शेअर्स. मग आपल्याकडे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तुमच्या बुक्समध्ये दिलेले आहे. त्यांनी बुक्समध्ये इथं सांगितले 34,000 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहेत. तर मग आपण काय करायचं आहे, अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. मग फॉर्म्युला मी तुमच्यासाठी इथं लिहून ठेवते, अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे अमाऊंट किती होती, 1,70,000. हा प्रॉफिट आहे, किंवा तुम्ही प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स लिहिलं तरी चालेल. आणि 34,000 हे तुमचे नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. तर एका शेअर होल्डरला किती, 34,000 आहेत. डिवाइड बाय 1,70,000 डिवाइड बाय 34,000. तर एका शेअर होल्डरला 5 रुपीज. मग मी इथं लिहिलं फक्त 5. अर्निंग पर शेअर्स किती आहेत, 5 रुपीज. झालं, एवढंच करा. ह्याच्यापेक्षा जास्त काही लिहित बसू नका, कारण तुम्हाला हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्टेटमेंट खूप मोठं आहे. तर एवढं मोठं काही करत बसू नका. खाली एक लाईन ड्रॉ करा. हा झाला आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्वेश्चन कंप्लीट. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मला असाच मिळू देत. धन्यवाद.